तर राजेंद्र हगवणे सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये शिवाजीनगर कोर्टाकडून दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत। वैष्णवीला नवरा शशांकने पाईपने मारहाण केल्याचं समोर आलंय। हा पाईप देखील पोलिसांनी जप्त केला आहे। वैष्णवी आत्महत्या प्रकरण आणखी एक कलम यामध्ये वाढवण्यात आलं। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत। वैष्णवीला नवरा शशांकने पाईपने मारहाण केल्याचं समोर आलंय। वैष्णवीला मारहाण केलेला पाईप पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे। पाईपने मारहाण केली म्हणून 118(2) या कलमाची वाढ करण्यात आली आहे। 2 आरोपींना आणलं होतं। जे आरोपी नंबर 1 आहे त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं। 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत। याच्यामध्ये एक नवीन कलम 118चा ॲड केलेला आहे। 118 मला वाटतं 1चा ॲड केलेला आहे कलम। याच्यामध्ये तपास अजून चालू आहे। अजून जसा तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन्स ॲड होतील।